आज ना वातावरण खरंच खूप छान झालं होतं. अगदीच मोहक असं वातावरण होतं आणि त्यातल्या त्यात थंड पण होतं. त्यामुळेच म्हटलं थोडासा व्हिडिओ घ्यावा आपण. सकाळी सकाळी आता व्हिडिओ घेतलेला आहे आणि आज आहे गुरुवार. मग आता नेहमीप्रमाणे मी तर हळदीचं लेपन वगैरे केले आणि उंबरठा पूजनही केले. आता सकाळी दिवा लावत नाही मी, कारण स्वरा लहान आहे. मग आता तिनं पोळून वगैरे घेईल म्हणून स्टार्टिंगला जेव्हा मी म्हणजे सुरुवात केली होती हळदीच्या लेपनाला त्यावेळी लावत होते. पण आता स्किप केले. सायंकाळच्या वेळी तेवढंच दिवा लावत असते मी. मग उंबरठा पूजन, हळदीचं लेपन, थोडीफार रांगोळी वगैरे असंच हेच चालू आहे सध्या तरी. तर बघू लेकरं मोठे झाल्याच्या नंतर, कारण पळून वगैरे घ्यायची भीती नसते, त्यांना समजेल तेव्हा. मग आता मग या छोटंसं एक गुरुवारचं एक रुटीन म्हणता येईल. म्हणजे पूजेचं, माझी पूजा कशी असते, सिंपल अशीच पूजा असते. मग त्याच पूजेचं रुटीन थोडंसं तुमच्याबरोबर शेअर करावं म्हणलं. आता देवपूजा तर सासूबाईंनी केली होती, त्यामुळं मग अभिषेक केलेला काही व्हिडिओ मी घेतला नाही. या आधीच्या 1-2 व्हिडिओमध्ये आहे अभिषेक केलेला, त्यामुळं आता म्हणलं चला आता इथं जशी मी पूजा केली मग तेच तुमच्याबरोबर शेअर केला, शूट केलेला होता व्हिडिओ. तर मग आता इथं स्वामींचा फोटो आहे माझ्याकडं. मग फोटो पुसून वगैरे घेते. आता दररोज तर काही होत नाही मला, फक्त गुरुवारीची मी अशी पूजा करत असते. मग फोटो पुसून घेऊन सगळीकडं गंध वगैरे लावायचं. मग आपण जी नित्यसेवा करता तेच नेहमीचं जे अध्याय वगैरे चालू आहे तेच घेत असते गुरुवारी. मला काही सगळं वाचणं होत नाही, म्हणजे वाचल्यास तर चांगलं पण होत नाही, लेकरं वगैरे लहान आहेत त्यामुळं. मग आता सगळी पूजा वगैरे करून घेतली. त्यानंतर मग आता आरत्या वगैरे हे तर आपलं चालूच असते. नित्यसेवेचे जे माझे म्हणजे नियमितचे जे अध्याय चालू आहेत तेच घेत असते. माळजप करणं आणि एक वेळेस तारक मंत्र, हे आता रेग्युलरलीच आहे माझं. आणि एका गुरुवारीचा तर एवढा चांगला म्हणजे स्वामी सेवेत आलेल्यापासूनचा एवढा चांगला अनुभव आहे की मनात एक इच्छा वाटायची की आपल्याही जवळपास आसपास कुठंतरी केंद्र असावं. आता आमच्या तर गावात काही नाही सध्या तरी. आपण एका गुरुवारी सहजच असं बाहेर एका ठिकाणी म्हणजे एका घरी गेलात आम्ही त्यांना भेटायला. तर सांगितलं की त्यांनी आपल्या गावात हे आता केंद्र होणार आहे. आणि तो दिवस होता गुरुवारचा दिवस. खरंच खूप छान वाटलं. एवढं मन तृप्त झालं ऐकूनच की म्हणजे ते आता शब्दात काही सांगणं शक्य नाही. असे खरंच खूप छोटे मोठे अनुभव स्वामींनी स्वामी भक्तांना दिलेले आहेत. त्यातील माझा हा एक. आणि एवढी मोठी इच्छा पण ती अशी पूर्ण होताना दिसली मला, म्हणजे ऐकूनच एवढं बरं वाटलं. तर खरंच असंच मग आता इथं माझी पूजा चालूच आहे. पूजा झाल्याच्या नंतर मग आता मी जे माळजप आहे, माळजप करते नेहमी. मग ती करते. आता मला 11 माळी तर काही होत नाहीत, मग एकच माळ करत असते मी दररोजच्याला. आता पूर्वी पहिल्यांदा जेव्हा सुरू केलं होतं तेव्हा मी 1-2 वेळेस 11 माळी जप केला. 1-2 वेळेस म्हणण्यापेक्षा जेव्हा मी सारामृताचं 11 गुरुवारांचं व्रत केलं तेव्हा करत होते. पण आत्ता काही मला होत नाही माळजप करणं 11. तेव्हा केले, कारण दर गुरुवारीच करायचे, तेही नेहमी करायचे नाही. मग आता दररोजची एक माळजप, एक वेळेस तारक मंत्र आणि मग जे आपले नित्यसेवेतले जे अध्याय आहेत म्हणजे 1 ते 21 अध्याय, रोजचे 3-3 अध्याय, हे असंच असते माझं. आता इथं माझी फायनली पूजा झाली होती सगळी. मग अशा प्रकारेच पूजा करत असते मी गुरुवारी. सिंपल अशीच पूजा असते. आता अभिषेक तर बघूत एखाद्या व्हिडिओमध्ये मी नक्कीच घेईन. मग सगळी पूजा झाल्याच्यानंतर माळजप करायला घेतली मी. आणि माळजप वगैरे सगळं झाल्याच्यानंतर मग जे अध्याय आहेत माझे, आता जे सिरीज आज चालू होती 10, 11 आणि 12 अध्याय, हे अध्याय वाचून घेतले. आणि मग त्याच्यानंतर आरती वगैरे करून घेतली. आता पहिलं मी एकच स्वामींची आरती म्हणायची. आता म्हणलं चला दुसरी एक आरती आहे जी 9 गुरुवारांचं मी मागे व्रत केलं होतं आणि त्याचेही व्हिडिओ मी टाकले, तेही तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन नक्की पहा. आणि तुम्हाला जर आपले व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, असेच नवीन नवीन माझे व्हिडिओ बघण्यासाठी. आणि मग आता जप वगैरे झाल्याच्यानंतर आता कोण कोण किती दररोजचा किंवा मग जप किती करतात, किती माळी जप करतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मग जप झाल्याच्यानंतर हे पहा, इथं मी आता सारामृताचे 3 अध्याय वाचून घेतले. आता 21 जे वाजतात किंवा ज्यांना जेवढी जास्त सेवा घडते खरंच त्यांचं पुण्यच म्हणावं काहीतरी. आता मला तर काही होत नाही लेकरं लहान असल्यामुळं, पण जेवढं होईल तेवढं मी करत असते. मग इथं आता सगळी पूजा वगैरे झाली माझी आता. आणि मग आरती वगैरे करून घेतली मी. आता एक आरती आणखी एक म्हणायला सुरुवात केली आहे. कमीत कमी गुरुवार तरी 2 आरत्या व्हावं या उद्देशानं. मग सगळ्या आरत्या वगैरे म्हणून घेतल्या आणि त्यानंतर मग फायनली देवाला प्रसाद वगैरे ठेवला. आणि मग अशा प्रकारे माझी गुरुवारची ही पूजा असते. सिंपलच असते, पण चला म्हणलं आता शूट केलं तर तुमच्याबरोबर शेअर करा. चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत